ते समाधान प्राप्त होत नाही ना. नाहीच. किती पैसा असू द्या, अनेकांचे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेत. अनेकांचे विश्वास नाही, पैसा अमाप आहे पण सुखच नाही. 50 चपलाचे जोड्याचे 50 जोड, दोघच नवरा बायको आहेत. महाराज मंडळी बोलवलेली आहेत, सगळं 56 प्रकारचं भोग केलेले आहेत, पंगत बसलेली आहेत. एका वारकऱ्यांनी 42 जलेब्या दाबल्या. 42 जलेब्या. गोड भजे किती दाबले आज? 4च का? 42 जलेब्या. म्हणले आम्ही 42 जिलेबी खाल्ली. अहो मालक तुमचंच आहे, तुम्ही पण खा ना. हो म्हणले बसतो. बसले मालक. आणि मालकाने सांगितलं, पिंट्या म्हणजे कोण? त्याच्या घरी नोकर होते 2-4. पिंट्या आण रे माझा. पिंट्याने हातामध्ये काय आणलं असेल? ते जर्मनचं ताट होतं, त्याच्यामध्ये ताक होतं आणि ज्वारीची भाकर होती. ज्वारीची भाकर त्यांनी ताक होतं ताटामध्ये आणि ते भाकर कालून खाऊ लागले. म्हणजे काहो मालक, काहो पाटील, काहो साहेब, आम्ही 42 जिलेब्या दाबल्या. म्हणले तुमच्याच राहून तुम्ही खात नाही. डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर मरेपर्यंत जगायचं असेल तर काय करावं लागेल? ताक आणि भाकरीच खावं लागेल. पैसा अमाप आहे. रेल्वेची कंपनीच आहे त्याच्या घरी. एरोप्लेन 2-4 तिकडे आणि 2-4 इकडे. काय उपयोग? समाधान आहे का? मग समाधान प्राप्त होत नाही. जे करायला पाहिजे आपल्याला ते आपण करीत नाही आणि जे करायला नकोय ते करतो आपण, म्हणून आपल्याला सुख प्राप्त होत नाही. तर महाराज ऐका, तुम्ही भगवंताचे परम भक्त आहात. ऐका, या सृष्टीची उत्पत्ती तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी भगवान नारायण त्यांच्या नाभी कमळातून ते सुवर्ण कमळ आणि मग ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. मग ब्रह्मदेवाने मानस सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केलेली आहे. मानस सृष्टी निर्माण केली. सगळ्यांच्या आधी सनातन, सनंदन आणि सनत कुमार यांची रचना केली. अनेक मानस सृष्टी निर्माण केली, पण ती सृष्टी मानसिक सृष्टी होती. काही वेळ राहायची, पुन्हा नष्ट व्हायची. पुन्हा ब्रह्मदेवांनी जेव्हा डोळे बंद केले, पुन्हा सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केलं. या 4ही मुलांना सांगितलं ब्रह्मदेवांनी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार या 4ही मुलांना सांगितलं, तुम्ही सृष्टी वाढवा, तुम्ही लग्न करा. ते म्हणले, हमें पता है कि शादी करने से क्या होता है, हम इस चक्कर में पड़ने वाले नहीं है. आम्हाला या भानगडीत पाडू नका. दुःख बांधगडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तडमड. संसार दुःखमूळ आहे, म्हणून आम्ही त्या भानगडीत पडणार नाही, अजिबात पडणार नाही. रागच आला ना वडिलाला. 4 पुत्र आहे, 4ही ब्रह्मचर्य राहतात. आपलं वंश कसं वाढेल? राग आला तर भ्रूमध्यातून हे दोन्ही भुवया आणि यांच्या मध्यभागातून एक मुलगा जन्माला आला. तो रडतच निघाला. ते कोण आहेत? ते आहेत रुद्र म्हणजे रडणे. रुद्र म्हणजे रडणे. आणि म्हणून रडत त्याला सांगितलं, ज्या सृष्टी निर्माण कर जो आज्ञा म्हणले. आता भगवान रुद्र म्हणजे भगवान शंकर.
आता भगवान शंकरांनी सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केलेला आहे. सगळे बिगर तोंडाचे, बिगर पायाचे, अनेक अनेक तोंड, अनेक अनेक हात आपल्यासारखी निर्माण करत होते. इकडे रुद्र भगवान सृष्टी निर्माण करत होते आणि ते यांना खात होते. ब्रह्मदेव चांगले सात्विक सृष्टी निर्माण करत होते आणि ते यांना खायचे. भूत, प्रेत, पिशाच. ब्रह्मदेव लागले, थांब रे बाबा, थांब 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 थांब. अशामुळे झालं म्हणे सामूहिक कुटुंब. आणि मग मात्र भगवान रुद्राला सांगितलं, थांब, तू तपश्चर्या कर, तप कर. आणि तेव्हा भगवान रुद्र तप करायला गेलेले आहेत. इकडे भगवान ब्रह्मदेव अनेक अनेक सृष्टी निर्माण करतात. भगवान ब्रह्मदेवाच्या आणि शरीरापासून 10 पुत्र जन्माला आले. 10 पुत्र प्रकट झाले. त्या 10 पुत्रांची नावं आहेत मरीची, अत्रि, अंगिरसो, पुलस्त्य, पुलह, क्रतुः, भृगुर्वशिष्ठो, दक्षश्च, दशमस्तत्र नारदः. कोण कोण आहेत? मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद महर्षी. हे 10 पुत्र जन्माला आले. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टी वाढवा. आणि तेव्हा मात्र मानसिक सृष्टी वाढू लागली. पुन्हा ब्रह्मदेवाला वाटू लागलं हे मानसिक सृष्टी आहे आणि म्हणून मानसिक सृष्टी जास्त चालू शकणार नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 भाग केले. 2 भाग. एका भागाला नाव दिलं मनु आणि एका भागाला नाव दिलं शत्रुपा. आणि म्हटलं जा तुम्ही सृष्टी निर्माण करा. पण कोणती सृष्टी? आता म्हणले मैथुनी सृष्टी निर्माण करा. आणि तेव्हा ते म्हणू लागले, देवा तुम्ही आम्हाला निर्माण केलं ठीक आहे आणि आम्हाला सृष्टी निर्माण करायला सांगतात, पण सृष्टी कुठे आहे? पृथ्वी कुठे आहे म्हणले. कारण त्यावेळेस हिरण्याक्ष नावाचा दैत्य आणि त्याने सृष्टी रसातळाला नेलेली होती. रसातळाला. आता चिंता सुटू लागली. आता विचार केलाच नव्हता. आता काय करावं? चिंतातुर अवस्थेमध्ये ब्रह्मदेव त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच क्षणी नाशिकाग्रातून एक लहान बाळ, आणि ते कशाच्या रूपामध्ये होतं? डुकराच्या रूपामध्ये. सुवर. चला, वर हा होता. वरा म्हटलं की जमलं. मराठीमध्ये डुकर आहे की नाही?